आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आणि रोपे देण्याचे दावे करणाऱ्या कंपन्यांच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील आमराळे येथील एका शेतकऱ्याने निकृष्ट दर्जाच्या रोपांमुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. आमराळे येथील शेतकरी राजेंद्र गणपत पाटील यांनी बोरीस येथील बालाजी रोपवाटिकेतून निर्मल कंपनीची 1214 प्रजातीची तब्बल 4600 वांग्याची रोपे खरेदी केली. ही रोपे 2.5 बिघे क्षेत्रात लागवड करण्यात आली. रोपवाटिकेच्या सूचनेनुसार खते, औषधे आणि कीटकनाशकांवरही मोठा खर्च करण्यात आला. शेतकऱ्याने पीक जोपासण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. मात्र काढणीची वेळ येताच समोर आले धक्कादायक वास्तव. झाडावरील वांगे वेळेआधीच पिवळी पडू लागली. फळांमध्ये मोठ्या प्रमाणात बिया निघू लागल्या. त्यामुळे वांग्याचा दर्जा पूर्णपणे घसरला. व्यापाऱ्यांनी हा माल खरेदी करण्यास नकार दिला. ग्राहकांनीही वांगे स्वीकारण्यास टाळाटाळ केली. यामुळे शेतकऱ्याला मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत आहे. राजेंद्र पाटील यांनी या प्रकाराला थेट रोपवाटिका आणि संबंधित कंपनी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. आपली फसवणूक झाल्याचे त्यांनी म्हटले. या संदर्भात त्यांनी शिंदखेडा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली असून या अर्जात रोपांची गुणवत्ता तपासावी, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या घामाचे मोल नेमके कोण देणार? निकृष्ट रोपे बाजारात कशी पोहोचली? याला जबाबदार कोण? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता कृषी विभागाला द्यावी लागणार आहेत. शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन प्रशासन काय कारवाई करते आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्याला न्याय मिळतो का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी नवनीत बागलेसह स्वराज्य न्यूज, शिंदखेडा. आमराळे तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे या शेतकरी काकांच्या शेतात आलो आहेत. त्यांनी वांग्याचे रोप लावले होते आणि त्यांची फसवणूक नर्सरीवाल्यांनी केलेली. तर ते कशी फसवणूक झालेली ते तुमच्याच भाषेत सांगा का? तुमचं नाव सांगा, मग सांगा तुमचं नाव सांगा. राजेंद्र गणपत पाटील, राहणार आमराळं. अमोलदाराकडून रोप घेतलं होतं मी. 4600 झाड घेतलं होतं. त्या भाऊकडून वांगीन म्हणून बिवार घेतलं होतं आपण. पण वांगीन ती हिंगालीच नाही. पण ते जे वांग हिंगतं नवीन जे बियाणं हिंगलं 2 पालावर आपल्याला काही समजलंच नाही ते झाडमध्ये. तेव्हा समजत नाही आपल्याला. पण जेव्हा वांग हिंगलं त्याच टाईमला अमोलदाराकडे काठवर ते वांग घेऊन गेलो मी. ते दादा आई बियाणं बरोबर नाही, याच्यात 3 प्रकार येतात वांगीन म्हणून, काही वांग नाही जी. तरी त्या अमोलदारांनी त्यांनी मला काय सांगितलं, आपण याच्यात बदल करू, याच्यात होईल सुधारणा, थोडं तापमानचा प्रमाण आहे, तापमान थोडं तसे, त्याच्यामुळे नवी खते औषधी अमोलदारात देत होते. आणि ते अमोलदाराची पुरीपुरी दर 2-3 वेळा खते औषधी दिली अमोलदारांनी. तरी अमोलदाराचे काही कवर झाला नाही. मग त्यांनी कंपनीवाल्याला कळवलं. कंपनीवाले आले. पहिलेच महिना 1.25 महिना गेला माझा. 1 रुपया भेटत नव्हता. मार्केटला वाट लावलं. मार्केटला व्यापारी माल घेत नाही होता. तो मालच डाऊन होता. 4 क्विंटल तोडायचा, 1.5 क्विंटल पिवळा हिंगायचा आणि परत बट्या बिया हिंगायच्या त्या वांग्यात. ते वांगा म्हणजे क्वालिटी नाहीच होती बुवा त्या वांग्याला. परिस्थिती अशी होती, मला मग जीव गण खवायचा. पण त्या नाविलाजानं त्याची तो माझी मजबुरीचा फायदाच घेतला अमोलदारांनी पुरा. पण अशी मला सांगितलंच नाही ते बुवा आपण याच्यात निर्णय लिहून टाकू, काहीतरी करू. तशी दादा बोललेच नाही. परत कंपनीवाले आले. कंपनीवाल्यांनी त्या म्हणे उन्हाचा त्रास अशी हे तशी. त्यांनी मला सांगितलं, त्यांना म्हणतं उन्हाचा, मग बाकी प्लॉट आहेत माझ्या गावात 2 प्लॉट आहेत, त्या पहा तुम्ही, त्याच्यात का नाही आहे म्हणतं बी. त्या तिथं ते बिडलेच नाही. पण त्या मला सांगू लागले, तुम्हाला जास्ती पिकलं असतं ते कंपनीला दिलं असतं का, मग तुम्ही आता कंपनीवरच का अशा करतायत. त्या थोडा मला अशी उलटं सुलटं बोलायला लागले. मग त्या सांगू लागले, नंतर म्हणजे तुम्ही चिमटाड्याला जावा, तिथं आम्ही औषध देऊ, खत देऊ, त्याच्यात बदल होईल. तरी मी काही त्या मान्य केलं नाही. त्यांना सांगितलं ते बुवा तुम्ही पुल्लची पुरशी जर क्लिअर होईल याची गॅरंटी घ्या. ते म्हणे आम्ही पुढे गॅरंटी घेणार नाही. मग तुमचं खत मी लेत नाही. मी यांनी माझा बियाणावाला ज्यांनी मला बियाणं दिलं अमोलदाराकडे जाऊ, मी त्याच्याकडून घेतलंय. मी तुमचा माझा काय नाही संबंध नाही म्हटलं. त्या म्हणे अमोलदाराला भेटूत म्हणे. मग बोलता बोलले ते बुवा जर पहिले अंधार झालं तसे त्या टायमाला तुम्ही का सांगितलं नाही. मग मला थोडी माहिती आहे तुमचं शीटचं कोणती शीटचं कंपनीचं बियाणं आहे ते.
मी जिथून झाड घेतलंय तिथं त्या तक्रार जेव्हापासून वांगे चालू झालं तेव्हापासून तक्रार चालू आहे म्हटलं माझी अमोलदादाकडे. पण त्या मान्यच करायला तयार नाही होते. मग त्या म्हणे अमोलदादाकडे जाऊ, अमोलदादांकडे जाण्यानंतर तुम्हाला बोलू, पण बोललेच नाही ते. नंतर अमोलदादाकडे मी 2-3 वेळा गेलो. ते अमोलदादा म्हणजे त्या कंपनीचं खत देत आहेत, आपला त्यांच्या स्पोर्ट येतच, आपण दिलं थोडंसं कमी पडलो असतील ते स्पोर्ट येतं, त्याच्यात सुधरील बाबा. सुधारता नवीन अमोलदादाने 15-20 दिन घेतले आपले. आपण ते खत दिलं, ते सोडलं, फवारा दिला, ते केलं, पण फरक काय वांग्याला पडलाच नाही. आजबीची पोझिशन आहे तीच आहे. आणि माझा खर्च वहिले कमीत कमी 2-2.5 लाख रुपये खर्च प्लॉटला झालेला आहे. तो खर्च मी ते तेवढीच मागणी करत होतो, तरी सुद्धा ते मान्य करत नाही शेत परिस्थिती. काकान त्यासनं जे वांग आहे, आज आपण आत्मच झाड आहे थोडंच मागतो का जो पिवळसळपणा आहे आई वांगीन म्हणीसन जे रोप होतं ते काय भेटणं नाही नाही त्यासले. वांगीन ते दिनच नाही. ते भेटलं नसेल नाही त्यासले. आणि आपलं जे बालाजी रोप वाटिका बोरीस का बोरीस बालाजी रोप वाटिका बोरीस आणि त्याचे जे बिल आहे आपण देखू शकतोस की या बिलवर निर्मल कंपनी जी आहे आपली पाचोरा, त्या निर्मल कंपनीनं वांगीनं रोप आहे. तर हा एवढा प्रकार 2-2.5 महिना जाय ना शेतकरी दुकानदार चालू आहे. त्याच्याने आधी कंप्लेंट बी दिली तालुका कृषी अधिकारीकडे. यांनी दखल तालुका कृषी अधिकारी साहेबांनी यायला पाहिजे, पंचनामा करायला पाहिजे. जर शासनना अधिकारी ही पंचनामा न करत असतील, रिपोर्ट जर देत नसतील तर त्या शेतकऱ्याला पर्याय काय आहे? आपला गव्हर्नमेंटमा आपला जे कृषी मंत्री साहेब आहेत दत्ता मामाजी भरणे, रोज मुख्यमंत्री साहेब सांगतात की शेतकऱ्यांना हे करू, शेतकऱ्यांना ते करू, पण शेतकऱ्याने काय मायबापले काही न्याय भेटत नाही. आज त्याच ना कालपासून फोन होता, हिशोब या म्हणे तुम्ही आमना वार मा देखा बुवा. म्हटलं काका मी येस. परिस्थिती अशी यायची वांग आहे आणि वांग पिवळसरपणा असल्यामुळे मार्केटमा भाव भेटत नाही. आणि तरी पण आपण देखू शकतो की बुवा काय परिस्थिती या वारमा. अशी परिस्थिती असल्याने तरी तो नर्सरीवाला कुठलीच बात सुनायला तयार नाही. पाहू देऊ असो. तरी जिल्हा कृषी अधीक्षक साहेब आपण कंपनीवर आणि नर्सरीवर गुन्हे दाखल करा. आजच आपल्या राज्याचे कृषी मंत्री यांनी विदर्भात 85 कंपनीवर गुन्हे दाखल केलेत. जर असं शेतकऱ्यांना लुबाडलं जात असेल आणि शासन व्यवस्था जर शेतकऱ्याची दखल घेत नसेल तर शेतकऱ्यांनी कोणाकडे जायला पाहिजे? एकीकडे आपण म्हणतो आम्ही भारतात लोकशाही देशात आहोत, कृषी प्रधान देश आहे. या कृषी प्रधान देशात या शेतकऱ्यांची अवस्था आहे. आपण त्यांच्या तोंडाने ऐकून घेतलं की काय परिस्थिती आहे. तरी असो आपले अमोलदादा, आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक आणि अमोलदादा नर्सरी, तुम्ही या बालाजी रोपवाटिकेच्या माध्यमातून जो व्यवसाय करतात त्या व्यवसायातून आणि कंपनीच्या माध्यमातून सदर शेतकऱ्याला कुठेतरी काहीतरी भरपाई मिळायला पाहिजे. आणि असो आपले जे शेतकरी काका आहेत त्यांना भरपाई मिळण्यासाठी लवकरात लवकर आपले तालुका कृषी अधिकारी यांनी, जिल्हा कृषी अधिकारी यांनी दखल घेऊन सदर शेतकरी काकांना लाभ आणि मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. वंदे मातरम.